काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मालेगाव परिसरामध्ये अगदी एक 3 वर्षाची चिमुकली आणि तिच्यावरती एक नराधम व्यक्ती, अगदी एक 23-24 वर्षाचा एक युवक, आणि त्याने एक 3 वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार केला, तिचा निर्गुण असा एक खून केला. आणि त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या बाहेर त्या नराधमाच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करण्यात आलं. आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे की ह्या अशा व्यक्तींवरती, अशा मानसिकतेच्या लोकांवरती लवकरात लवकर फास्ट ट्रॅक म्हणजे वर्ष नाही तर अगदी महिनाभराच्या कालखंडामध्ये कुठेतरी शासनाने पुढाकार घ्यावा आणि अशा नराधमांना त्वरित, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला अपिलाची देखील, म्हणजे इथलं एखादं स्थानिक न्यायालय झालं, मग जिल्हा न्यायालय असेल किंवा पुढच्या काळामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत देखील जाण्याची संधी मिळाली नाही पाहिजे. मग महिन्याभराच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे आणि महिन्याभराच्या आतमध्ये अशा लोकांना ताबडतोब यांना फाशी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी ताबडतोब यांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संदीपजी यादव यांच्या पुढाकारातून आज करण्यात आलेली आहे. संदीपजी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन पुढाकार घेऊन त्यांनी सगळं लोकांना एकत्र केलं आणि आज कुठेतरी हा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आलेला आहे. पण आपण पाहतो की समाजामध्ये आपण सातत्यानं आपल्याला याच्यावरती सातत्य ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे की आपल्या परिसरामध्ये एक कुठेतरी चांगल्या पद्धतीने लोकांना आपली ही मुलं जे असतात त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे बालपणापासून चांगले संस्कार जर दिले तर निश्चित रूपानं उद्याची पिढी चांगली घडते. आणि त्याच्यामध्ये असे संस्कार कुठेतरी आपल्याला करण्याकरता देखील आपल्याला प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये काम करणं आवश्यक आहे. म्हणून अशा घटना जर थांबवायच्या असतील तर अशा मानसिकता या कुठेतरी उदयास नाही आल्या पाहिजे, याच्याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून संदीपजी यादव यांनी पुढाकार घेतलाय आणि आज अशा घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचं काम देखील संदीपजी यादव यांच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे. तर मनापासून अशा म्हणजे येणाऱ्या जे लोक पुढे येत आहेत त्यांचं मनापासून आपण आभार देखील व्यक्त केलं पाहिजे. त्यामुळं संदीपजी यादव यांनी असंच सामाजिक कार्य करत राहावं अशी एक अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुढच्या काळामध्ये अशा घटना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडणार नाही याच्याकरता निश्चित रूपानं काही कठोर पावलं शासनाच्या माध्यमातून देखील उचलले पाहिजेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.